महाराष्ट्र जिओग्राफी MPSC राज्यसेवेसाठी फार जास्त प्रिलिम्समध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल आणि मेन्समध्ये सुद्धा GS1 जिओग्राफी हेडिंग अंडर तुम्हाला महाराष्ट्र जिओग्राफीवर क्वेश्चन विचारल्या जातील. दॅट इज फॉर शुअर. 1, 2, 3 एक्सपेक्टेड आहेत क्वेश्चन जे विचारल्या जातील मे बी इन द फ्युचर, राईट, इन द एक्झामिनेशन. तो आपण आता महाराष्ट्र जिओग्राफीला सुद्धा तेवढाच फोकस करणार आहोत. त्याच्या थ्रू आपल्याला ते जे रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते आन्सर करता. तो आजचा जो क्वेश्चन आहे आपला तो आहे महाराष्ट्र जिओग्राफीशीच डील करतोय. बघा काय म्हणतोय क्वेश्चन. 10 मार्कर आहे, 150 वर्ड्स. क्वेश्चन सांगतोय एक्सप्लेन द फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र. फार सिंपल, स्ट्रेट, क्लिअर क्वेश्चन आहे. काही स्कोप नाहीये मिसअंडरस्टँडिंग, मिसइंटरप्रिटेशन साठी. तो काय करायचं आहे, डिमांड ही क्लिअर आहे. फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आहेत आणि ईच डिव्हिजन्स मग याला तुम्ही 1/3 वेटेज देऊन एक्सप्लेन करा. म्हणजे नॉट 50 वर्ड्स आय एम टॉकिंग अबाउट, ठीक आहे. ऑलमोस्ट 100 वर्ड्स जर का असतील तर 30-35 वर्ड्स फॉर ईच ऑफ द डिव्हिजन, प्लस मायनस होऊ शकतं. तो तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. पण इथे जिओग्राफिकल आस्पेक्ट्स तुमचे रिप्रेझेंट झाले पाहिजे. की फोकस आहे बघा गाईज जिओग्राफिकल. मग आता तुम्ही काय करणार, इकॉनॉमिकल ऍस्पेक्ट रिप्रेझेंट करणार किंवा मग ट्रायबल ऍस्पेक्ट रिप्रेझेंट करणार आणि तुम्ही सांगणार की मग आम्ही जिओग्राफीचा आन्सर लिहिला, मार्क्स भेटले नाहीत. अशा केसमध्ये मार्क्स तुम्हाला भेटणार नाही. दॅट इज फॉर शुअर. तो लक्षात ठेवा, जेव्हा हा क्वेश्चन जिओग्राफिकल डिव्हिजन विचारतोय आपल्याला जिओग्राफीच्या रिलेटेड पॉइंट्स तुम्हाला द्यायचे. काय असतील जिओग्राफीचे रिलेटेड पॉइंट्स? मग एकतर एरिया किती स्ट्रेच्ड आहे, त्याच्या तुम्ही बाउंड्रीज डिफाईन करू शकता, ठीक आहे. बाउंड्रीज किंवा ज्या सीमारेषा असतील त्या करू शकतात. त्याचं एव्हरेज एलिव्हेशन किती आहे ना, उंची किती आहे, कसा नेचर आहे, इथे क्लायमेट है ना, हवामान कसं आहे, हे सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करून, किंवा अजून नद्या कोणत्या वाहतात, रिव्हर कोणत्या आहेत त्या सुद्धा एक्सप्लेन करून, मग हा झाला जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन फॉर दी आन्सर. कारण हेच डिव्हिजन्स आपण वेगळ्या अँगलने पण प्रेझेंट करू शकतो. सो दॅट पर्टिक्युलर केस. मग इंट्रोडक्शन मध्ये मी काय करणार, इंट्रोडक्शन मध्ये मी स्ट्रेट आणि डायरेक्ट टार्गेटेड क्वेश्चन असेल माझा. इथे मी क्लिअर म्हणतोय है ना, इथे मी क्लिअर म्हणतोय की महाराष्ट्र जिओग्राफीचे 3 फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आहे, ठीक आहे. सो स्ट्रेट आणि क्लिअर, तिथे महाराष्ट्र काय हे एक्सप्लेन करायची गरज नाही. स्ट्रेट आणि क्लिअर for 20 words. Maharashtra, physiographically Maharashtra can be divided into 3 major divisions as shown in the map, right? And these divisions are very important defining the overall developmental status of the state. संपलं 20 वर्ड्स मध्ये आपण त्याला कनेक्ट करून दिले, त्याचा रिअल टाइम कनेक्ट पण आपण अप्लाय केलाय, ठीक आहे. मग काय करणार, या क्वेश्चन मध्ये जिओग्राफी आलाय आणि त्याचा कनेक्ट आलाय. 100% तुमच्याकडे मॅप असला पाहिजे है ना. सो मॅप असला पाहिजे. मॅप मला वाटतं महाराष्ट्रासारखा मॅप तुम्हाला दिसत असेल हा, है ना. सो मग या मॅप मध्ये यू विल फाइंड के 3 डिव्हिजन्स आपण रिप्रेझेंट केले. बघा, एक डिव्हिजन आहे कोकण प्लेन वाला, एक आहे दिस वन वेस्टर्न घाट्स, ठीक आहे. याला प्रॉपर आपण माउंटेन सारखा रिप्रेझेंट करू शकतो आणि द रेस्ट एक्सटेन्सिव्ह विथ द महाराष्ट्र. दिस 3 आर दी मेजर डिव्हिजन. मग काय करणार आपण, काहीच नाही, कारण 10 मार्कर आहे, फार जास्त स्कोप नाहीये इफ अँड बट साठी, ठीक आहे, फार एक्सप्लेनेशन साठी. सो इथे 3 क्लिअर डिव्हिजनचे पहिला आहे दी कोकण कोस्टल प्लेन. मग काय लिहिणार, इट इज अ नॅरो कोस्टल प्लेन आहे. दॅट इज जनरली याची विड्थ असेल याची विड्थ असेल 50 to 60 किलोमीटर्स, ठीक आहे. सो ॲज इन ओव्हरऑल ही जी कोकण प्लेनची जी लेंथ असेल ती आहे 720 किलोमीटर्स. पण सब्जेक्ट टू करण्यात याच्यात चेंजेस झालेले आहेत. मग हा कोस्ट आहे, हा कोस्ट ऑफ सबमर्जन्स असणार आहे. प्लस इट इज फेमस फॉर क्रिक्स आणि इरोजनल टोपोग्राफी सुद्धा. प्लस हा जो कोस्टल प्लेन आहे तो फॉर्मेशन कसा झालाय, जेव्हा एकतर गोंडवाना लँड म्हणून इंडिया सेपरेट झालाय आणि मग ड्रिफ्ट करत होतं, त्या प्रोसेसमध्ये याची फॉर्मेशन झाली आहे. सो फॉल्टिंग प्रोसेस आणि इरोजनल प्रोसेसेसचा हा रिझल्ट आहे दिस पर्टिक्युलर कोकण कोस्टल, ठीक आहे. सो मग तुम्ही तिथे हे एक्सप्लेन करू शकता. रिव्हरचं नाव तुम्हाला जर का मेन्शन करायचं असेल दॅट इज फाईन विथ, बट आपल्याकडे 30-35 वर्ड्स आहेत टू एक्सप्लेन इट. सो अल्टिमेटली वी हॅव एन्शोर्ड इट. नेक्स्ट दी सह्याद्रीज. आता सह्याद्रीज काय, सह्याद्री दॅट इज ऑल्सो नोन ॲज दी वेस्टर्न घाट्स, ठीक आहे. सो वेस्टर्न घाट्स आहेत. मग इथे तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा 5 पॉइंट्स इन टोटल एक्सप्लेन करायचे. काय, सो सिंपल,
that is a block mountain chain first. In a sense it is not a true mountain range. ठीक आहे, की तो ट्रू माउंटेन नाही, फॉल्ट इन अ सेन्स की ब्लॉकचा मुवमेंट आपण डाऊन होऊन एंडोजेनिक प्रोसेसेस होऊन हा फॉर्मेशन झाला. ठीक आहे, मग एक कंटिन्युअस अँड इलेव्हेटेड माउंटेन चेन दॅट हॅज सिग्निफिकंट क्लायमॅटिक इन्फ्लुएन्स ऑल्सो है ना. क्लायमेट किंवा हवामानच्या मॉडिफिकेशन्स मध्ये याचा फार जास्त रोल आहे. त्याच्यानंतर एव्हरेज एलिव्हेशन 1000 to 1200 मीटर्स आहे. हा एवढा कंटिन्युअस आहे की इथे फक्त काही लिमिटेड आपल्याला घाट बघायला भेटतात. ठीक आहे, किंवा गॅप्स म्हणतो आपण त्याला. सो फोंडा घाट असेल, पाल घाट असेल, बोरा घाट असेल, कसारा घाट असेल, राईट, हे जे सगळे घाट्स आहेत ते तुम्ही मेन्शन करू शकता. अँड देन इट पिक्स इथे मेन्शन करा, लाईक कळसुबा इथे हायेस्ट पिक्स फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र, सालेर असेल, हरिश्चंद्र असेल. इफ यू फील तुम्ही त्याचा वॉटर डिवाइड म्हणून पण रोल प्ले मेन्शन करू शकता है ना, वॉटर डिवाइड, कारण तो महाराष्ट्रामध्ये 2 डिफरंट डिरेक्शन्स मध्ये रिव्हर आणि ड्रेनेज पॅटर्न लीड करतो. सो तो सुद्धा तिथे एक पॉइंट आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट असेल थर्ड दी प्लेट्यू रिजन. महाराष्ट्र प्लेट्यू रिजन, डेक्कन प्लेट्यू रिजन ऑफ दी महाराष्ट्र. मग काय, द मेजॉरिटी, द मोस्ट एक्सटेन्सिव्ह पार्ट ऑफ द महाराष्ट्र इज बेसिकली दिस पर्टिक्युलर. ठीक आहे, याचा यू विल फाइंड हा क्लायमेटोलॉजिकली शॅडो झोन आहे का, शॅडो रिजन आहे, राईट, रेन शॅडो रिजन आहे का, कारण वेस्टर्न घाट्समुळे जो रेनफॉल होतोय तो इथे अल्टिमेटली कमी होतोय. अँड दॅट इज द रिझन. यू कॅन सिम्पली ड्रॉ दिस काइंड ऑफ ए डायग्राम हिअर, राईट, की जिथे इथे तुम्ही कोस्टल प्लेन दाखवलाय, हा झाला वेस्टर्न घाट्स. ठीक आहे, आणि हा झाला प्लेट्यू. सो व्हेन रेनफॉल इथे जास्त असणार, ठीक आहे, इथे रेनफॉल जास्त आहे, आणि जेव्हा इथे क्लाउड्स येत आहे दे आर डेफिशियंट मॉइश्चर विथ द मॉइश्चर. ठीक आहे, आणि म्हणून मग इथे रेन शॅडो झोन काय होतोय, फॉर्मेशन होतोय. मग सेमी एरिड आणि डेसिड्युअस टोपोग्राफी, व्हेजिटेशन, फॉरेस्ट इथे काय होतोय, डेव्हलप होतोय. रिव्हर्स कोणत्या असतील, गोदावरी, भीमा, कृष्णा या रिव्हर्स असतील, मग त्यांच्या टोपोग्राफीज आणि ट्रिब्युटरी सुद्धा इथे काय करतील, फॉर्म होईल आणि अल्टिमेटली ट्रेंड होईल. देन मग इंट्रोडक्शन केलंय, मेन बॉडी सुद्धा आपण ऍड्रेस केली आहे. आता पॉइंट येईल कन्क्लुजन. मग कन्क्लुजन काय बघा, क्वेश्चन फार स्ट्रेट आणि क्लिअर आहे. एक्सप्लेन द फिजिओग्राफिक डिव्हिजन. मग इथे काय करायचं आहे आपल्याला, कन्क्लुजन, निष्कर्ष. These 3 physiographic divisions of the Maharashtra are very geographically diverse and hence they are equally having significant role in the cultural development, societal development, economic development of the state. मी असं पण कनेक्ट याला करू. आय होप हा जो स्ट्रक्चर आहे, हा जो क्वेश्चन आहे, त्याला कसं ऍड्रेस करता येईल हे डिस्कशन तुम्हाला कळालं असेल. हे डाऊट्स असतील तर ॲब्सोल्युटली यू कॅन लेट मी नो इन दी कमेंट बॉक्स. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.